फास्टरच्या दबावापुढे ऋतुजा झुकली नाही. तिने प्राण सोडला पण धर्म वाचवला. ऋतुजाने हिंदू धर्मापुढे आदर्श ठेवलाय. ऋतुजाच्या सासू सासरे नवऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तो जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऋतुजाच्या गुंडेवाडी तालुका मिरज येथे यशवंतनगर कोपवाड येथील धर्मांतराची बळी पडलेल्या ऋतुजाच्या आईवडिलांचे आणि ग्रामस्थांची भेट घेऊन सांगितलं आहे. गुंडेवाडी तालुका मिरज येथील ऋतुजाचा विवाह 3 ते 4 वर्षांपूर्वी यशवंतनगर कोपवाड येथील सुकुमार राजगे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर ऋतुजाच्या सासू सासरे आणि नवऱ्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारून तिचा अतोनात छळ केला आणि यामध्ये तिने आत्महत्या केली. ऋतुजाच्या आईवडिलांचे सांत्वन करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर गुंडेवाडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी धर्मांतरासाठी ऋतुजावर केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. ते म्हणाले, ख्रिश्चन फास्टर फादर पुढे ऋतुजा झुकली नाही. तिने प्राण सोडला पण धर्म सोडला नाही. तिने हिंदू धर्मापुढे एक आदर्श ठेवला आहे. राजगे कुटुंबियांनी लग्नामध्ये हिंदू असल्याचं सांगितलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपले रंग दाखवले. धर्म बदलासाठी दबाव टाकू लागले. हिंदू पूजा चालीरीतींना नकार देऊन ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून दबाव टाकू लागले. पण दबावाला ऋतुजा बळी पडली नाही. 7 महिन्यांची गरोदर असणाऱ्या ऋतुजावर त्या गर्भावर ख्रिश्चन संस्कार करण्यासाठी फास्टर सासू सासरे नवरा दबाव टाकू लागले. पण तिने डोहाळे जेवण हिंदू पद्धतीने करणार असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर हरामखोर फास्टर सतत घरी येऊन तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यावर ऋतुजा त्या दबावाला जुमानलं नाही. हिंदू धर्माप्रमाणे गर्भसंस्कार होतील. तुमच्या चालीरीतीत तुमच्याकडे मी हिंदू पद्धतीने संस्कार करणार असं तिने स्पष्ट सांगितलं. पुढे आमदार पडळकर असं म्हणालेत की ऋतुजा देवपूजा, उपवास, संकष्टी हे हिंदू सण करत असल्याने फास्टरच्या सांगण्याने सासू सासरे नवऱ्याने छळ सुरू केला. ज्या पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांना प्रचंड छळ करून मारले पण हिंदू धर्म सोडला नाही, धर्मांतर केले नाही, तसेच देशभर धर्मासाठी अहिल्यादेवी होळकरांनी काम केले. ऋतुजा ही अहिल्या कन्या होती. धर्म बदलासाठी सासू सासरे फास्टर नवरा यांनी प्रचंड छळ सुरू केला पण ऋतुजाने धर्म सोडला नाही, प्राण सोडला. हिंदू समाजात महिलांना शक्तीची देवता म्हणतात. या धर्मांतर लोकांमध्ये महिलांना स्थान नाही, दुय्यम स्थान देतात. ऋतुजाच्या लहान गर्भाचे मारेकरी यांच्यावर सदोष वधाचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्षा प्रकाश ढंग, सरपंच रेखा गडदे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका सविता मदने, विठ्ठल येडके, आनंदा गडदे, संपत पाटील, आनंदा पाटील, रमेश सुब्रा पाटील, सागर घोडेस्वार, दीपाली खांडेकर, ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील, आई सुनीता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वधूवर सूचक मंडळाकडे काही नोंदी असतात आणि त्या नोंदीनुसार हा विवाह राजगी म्हणून जे गव्हाण तालुका तासगावमधले आहेत, जे कुपवाडमध्ये राहतात, मर्चंट नेव्हीमध्ये जो मुलगा कामाला आहे त्याचे वडील बँकेमध्ये कामाला होते, स्टेट बँकेमध्ये, आणि ते रिटायर झालेले आहेत. हिंदू धनगर म्हणून त्यांच्या बायोडाटामध्ये नोंद होती आणि मग त्यांचा विवाह ठरला, विवाह झाला. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरू केलं. ते ख्रिश्चन धर्मामध्ये परावर्तित झालेले होते, धर्मांतरण करून घेतलं होतं आणि तिथून पुढं सातत्यानं ऋतुजा हिच्यावरती दबाव टाकला जात होता की हिंदू धर्माच्या ज्या परंपरा आहेत, ज्या संस्कृती आहेत, ज्या चांगल्या चालीरीती आहेत किंवा देवपूजा आहे, हे ऋतुजानं नाकारलं पाहिजे आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. परंतु वेल एज्युकेटेड असणारी ऋतुजा, जे BScचं तिचं शिक्षण झालं होतं, MPSCच्या काही एक्झाम तिनं दिल्या होत्या, तिनं ह्या सर्व गोष्टीला नकार दिला, ह्या सर्व बाबीला विरोध केला. आत्ता ती गर्भधारणा झाली होती, 7 महिन्याचं बाळ तिच्या पोटामध्ये होतं आणि डोहाळ जेवणाचा जो कार्यक्रम आपला हिंदू संस्कृतीप्रमाणे होतो तो कार्यक्रम करायचा अशी तिची इच्छा होती. तिनं आईशी तशा पद्धतीनं बोलणं केलं होतं. 5व्या महिन्यामध्ये ती इकडं गुंडेवाडीला येऊन आई वडिलांना, भावांना, तिच्या वहिनीला भेटून गेली होती. परंतु हे हरामखोर तो जो पास्टर आहे, जो फादर आहे, तो सातत्यानं यांच्या घरी येत होता. जेव्हा जेव्हा तिच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ती कोणत्याही दबावाला जुमानली नाही. तिनं हिंदू धर्माप्रमाणेच जे काही रीतिरिवाज होतील किंवा गर्भसंस्कार होतील हे हिंदू धर्माप्रमाणे होतील
तुम्ही जरी तिकडे कन्वर्ट झाला असला तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची काही ज्या रीती तुम्ही स्वीकारलेल्या आहेत ख्रिश्चन धर्मियांच्या त्या तुम्ही फॉलो करा असं तिचं म्हणणं होतं. परंतु घरामध्ये कुठलीही घटना घडली तर हिच्यामुळं घडली, ही हिंदू धर्माप्रमाणे चालते, देवाची पूजा करते, उपवास करते, संकष्टी पाळते, असं सगळं झालं का तो पास्टर येऊन तिथं त्यांना सांगायचा आणि ते या सगळ्या मुलीला त्रास द्यायचे. गर्भ संस्कार ही ख्रिश्चन पद्धतीनं करत नाही या एका कारणासाठी तिला स्वतःला तिच्यावरती इतका मोठ्या प्रमाणात दबाव टाकला. परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या पद्धतीनं त्यांच्या शरीराचे इतके हाल औरंगजेबानं केले, धर्मांतरण करा मी तुम्हाला सोडून देतो, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे बदलले नाहीत. त्यांनी धर्म सोडला नाही, त्यांनी स्वतःचा जीव गमावला परंतु धर्मांतरण केलं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या देशामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, धर्मासाठी इतकं मोठं काम केलं. ही तर अहिल्या कन्या होती ऋतुजा, तिनं ह्या सगळ्या गोष्टी मानल्या नाहीत आणि म्हणून तो जो पास्टर आहे तो सातत्यानं ह्या मुलीवरती आरोप करत होता. ही सैतानी वृत्तीची आहे. म्हणजे बघा, आपण हिंदू धर्मामध्ये आहोत, हिंदू धर्मामध्ये महिलांना मानाचं स्थान आहे, तिला आपण एक शक्तीचं स्थान मानतो, शक्तीची देवता मानतो. ह्या धर्मांध लोकांच्या मध्ये महिलांना स्थान नाही आहे, महिलांना किंमत नाही आहे, कारण ते महिलांना दुय्यम वागणूक देतात. आणि म्हणून या ऋतुजानं जे काम केलं म्हणजे तिनं स्वतःचा जीव दिला परंतु धर्म बदलला नाही. म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, आज जे देशामध्ये सुरू आहे, आम्ही रोज या विषयावरती बोलतो, एक धर्मांतरण सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. प्रत्येकजण येतोय हिंदू धर्मामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येकजण येतोय काहीतरी आमिष दाखवतोय आणि त्यांचं धर्म परिवर्तन करून घेतोय. लव जिहाद सारख्या घटना घडतायत, लँड जिहाद सारख्या घटना घडतायत. आणि म्हणून आम्ही सातत्यानं, आता मी इथं आलोय तर मी एका मोर्चाला गेलो होतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीमध्ये, तिथंच आज हा इतका मोठा हजारो लोक तिथं एकत्रित आली होती. ऋतुजा हे नवीन पिढीच्या समोर, हिंदू धर्माच्या समोर एक आदर्श आहे.